नमस्कार, मी प्रियांका। मी तुम्हाला आज झणझणीत चिकन रस्सा आणि जवळ खाण्यासाठी झटपट कोंबडी वडी करून दाखवते। त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी या वाटीने 2 वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ आहे आणि अर्धी वाटी बेसन आहे आणि मीठ आहे आणि थोडीशी आपल्याला हळद लागेल। आणि भाजणीच्या वड्याची चव येण्यासाठी आपल्याला त्यासाठी एक मसाला करायला लागणार आहे। इथे मी 2 चमचे जिरं घेतलं आहे, एक चमचा मोठा बडीशेप घेतली आणि अर्धा चमचा मी मेथी घेतली आणि 2 चमचे मी उडदाची डाळ घेतली। हे आपल्याला चांगलं भाजायचं आहे आणि याची चांगली पावडर करून घ्यायची आहे आणि ती आपल्याला या पिठात टाकायची आहे, म्हणजे ते अगदी भाजणीच्या वड्यासारखे वडे होणार आपले। आणि त्या पिठासाठी टाकण्यासाठी मी एक वेगळं करते, म्हणजे एक कांदा घेतला मी छोटासा, तो मी बारीक किसून घेतला आहे, तोही त्या पिठात टाकायचा, म्हणजे अगदी भाजणीच्या पिठासारखे ते आपले वडे होणार। मसाला मी वाटून भाजून घेते चांगला। आता हे पूर्ण आपण हे जे घेतलं आहे ना मसाल्याचं ते संपूर्ण भाजून घेऊया चांगलं, जास्त खमंग लाल नाही करायचं। मी तुम्हाला कोंबडी वडे आणि चिकनचा रस्सा दाखवते, ही व्हिडिओ जरा मोठी होईल तेव्हा तुम्ही संपूर्ण ही व्हिडिओ माझी बघा, मध्ये स्किप करू नका। आता हे भाजलं आहे, मी गॅस बंद करते आणि हे चांगला मिक्सरला बारीक करून घेते मी थंड करून। आता मी मसाल्याचं पावडर करून घेतली आहे, मग अशी मी तुम्हाला दाखवली त्याची। आता आपण पीठ मळायला घेऊया। पहिलं मी तांदळाचं पीठ घेते, 2 वाटी तांदळाचं पीठ आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ आहे, 1 वाटी ज्वारीचं पीठ आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतले आपण। थोडीशी मग आपण हळद टाकूया, मीठ टाकूया, हा गरम मसाला केला होता ना आपण तो टाकूया याच्यात, मग अशी दाखवलेला। त्या मसाल्यामुळे कसे आहे ते भाजणीचे वडे वाटतात चवीला। आणि हा मी कांदा बारीक करून घेतला होता एक छोटा, तो पण टाकते। आता हे पीठ आहे ना आपल्याला कोमट पाण्यातच मळायचं आहे। आधी आपण पहिलं हे पीठ एकत्र जीव करून घेऊया। हे वडे अगदी करायला सोपे आहेत, आपल्याकडे भाजणीचं पीठ नसेल तेव्हा आपल्याला खायची इच्छा झाली तर हे कसं करून बघायचे आपण। आता मी पाणी टाकते गरम, तर आपण गरम पाणी टाकूया। गरम पाणी आहे, हात घालू नका, चमच्याने ढवळा आधी। तर बघूया आपण, जसं हाताला सोसेल तसं आपण मळूया। जास्त पातळ नाही, जास्त सुकं नाही, असं म्हणजे मीडियम मळायचं। हा आपल्याला अर्धा पाऊण तास हे पीठ ठेवायचं आहे मळून, ते बरोबर मग नॉर्मल होणार ते पीठ। आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे। आता आपण हे अर्धा पाऊण तास ठेवूया, हे चांगलं जरा फुगून येईल ते पीठ। आता मी तुम्हाला 1 तासाने दाखवते। त्याला आता आपण चिकन करायला घेऊया। इथे मी चिकन घेतलं आहे, चिकनला मी आलं लसूण आणि हळद हे लावून ठेवलं आहे मी। आणि आता फोडणीसाठी कांदा लागेल आपल्याला, टमॅटो, तेजपत्ता आहे, लाल तिखट म्हणजे मालवणीच मसाला आहे, गरम मसाला, हे भाजकं वाटण आहे आणि इथे आपल्याला हिरवं वाटण करून घ्यायचं आहे। ह्या वाटणाने काय होतं, चिकन आपलं झणझणीत होतं। मी इथे मिरच्या घेतल्या आहेत, 5-6 मिरच्या घेतल्या आहेत, लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत 5-6, आलं घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली आहे। याचं वाटण करून घेऊया। आता आपण हिरवं वाटण करून घेतलं आहे, आता आपण चिकन फोडणीला टाकूया। मी इथे कुकर गरम करायला ठेवला होता, आता मी तेल टाकते, त्यामध्ये टाकूया तेजपत्त्याची पानं, तर मी कांदा टाकते, मी टोमॅटो टाकते, आता आपण हे जे हिरवं वाटण केलं आहे ना ते फोडणीवर टाकूया आपण। या हिरव्या वाटणामुळे जरा कसं चिकन झणझणीत होतं।
चांगलं आपण परतूया आहे. चांगलं शिजलं येते कांद्यावर, कच्चेपणा गेला पाहिजे त्याचा. आता आपण लाल तिखट टाकूया. लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या, जसं तुम्हाला तिखट कमी जास्त लागेल तसं. आता मी गरम मसाला टाकते. आता एक भाजकं वाटण आहे ना कांदा खोबऱ्याचं, ते पण आपण टाकूया याच्यावर. चांगलं परतूया आपण तेल सुटेपर्यंत. वाटण खाली लागायला नको म्हणून थोडंसं पाणी टाकते मी. दोन मिनटं झाकण ठेवते. आता मी झाकण उघडून बघते. चांगलं तेल सुटलं आहे वाटणाला. आता आपण हे चिकन आहे ना, त्याला मी आलं लसूणची पेस्ट लावली होती आणि हळद लावली होती, ते आता आपण टाकूया वाटणामध्ये. आता हे चांगलं ढवळून घेऊया. आता आपण याच्यात मीठ टाकूया. थोडं झाकण ठेवूया 2 मिनटं. आता उघडून बघूया आपण. चिकनला पाणी सुटलंय आता. आता आपण याच्यात पाणी घालूया. आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे, हे मगाचं वाटणाचंच होतं पाणी, ते मी ओतते. आता आपण याची एक शिट्टी करून घेऊया. एका शिट्टीत चांगलं शिजतं. झाकण लावते. एक शिट्टी झालेली आहे. मी गॅस बंद करते, नंतर वाफ गेल्यानंतर तुम्हाला दाखवते. चला आता वड्यांचं पीठ आपलं आलंय का बघूया. माझं चिकन होईपर्यंत चांगला अर्धा पाऊण तास गेलेला आहे. पीठ चांगलं आलेलं आहे. हे बघा, चांगलं परत मळून घ्यायचं आणि छोटे छोटे गोळे करून घ्यायचं. आता मी आता गोळे करून घेते छोटे छोटे. एवढे एवढे करायचे गोळे. गोळे करून घेतले ना की पटापट होतात. मग मी गोळे करून घेते तोपर्यंत. आता मी पिठाचे गोळे करून घेतलेत वड्यांच्या. आता मी इथे कढई तापायला ठेवली आहे. तेल घालते कढईत. तेल चांगलं कडकडीत तापवायचं. तेल चांगलं तापायला द्यायचं. आता मी हे वडे असे तुम्हाला दाखवते. असा एक प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा, दोन्हीकडे तेल लावायचं आणि हा गोळा असा ठेवायचा आपण याच्यावर. आणि हे असं ठेवून अशी डिश घ्यायची चपटी, त्याने असं दाबायचं. हा असा वडा होतो मग. आणि कसं असं तापून असं केलं ना दाबून की मग ते बरोबर एकच साईजचे होतात सगळे. तर तेल आपलं चांगलं तापलं आहे. आता आपण त्याच्यात वडा सोडूया. दुसरा मी घेते हे करायला. वडा चांगला फुगला आहे आपला. काढते. तर दुसरा सोडते. दुसरा मी थापून घेते. असे केले ना की ते एकाच साईजचे होतात सगळे.
वडा झालाय, काढून घेते. दुसरा सोडते. हा काही नाही, करायला अगदी सोपे आहे. अशा पद्धतीने करा, झटपट होतात. आपण ठेवते दात आपण मी. अशा प्रकारे मी हे सगळे वडे करून घेते. आता मी बाकीचे वडे पण करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते सगळे झाल्यावर. आता मी वडे करून घेतलेत. आता मी चिकन बघते कुकर उघडून झालंय की नाही. झालंय, मस्त झालंय. एकच शिट्टी करायची, जास्त नाही शिजत. चिकन काय लगेच शिजतं. तर मी तुम्हाला सर्व करून दाखवते. आता माझी ही झणझणीत चिकनचा रस्सा आणि कोंबडी वड्याची रेसिपी तयार आहे. बघा तुम्ही कशी वाटते, तुम्हाला करून बघा नक्की. सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे मी. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.